भारतीय राज्यघटनेला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं शिवाजी विद्यापीठात संविधान अमृत महोत्सव सप्ताह साजरा केला जातोय। याचाच भाग म्हणून भारतीय संविधान आणि विकसित भारत या विषयावर प्राध्यापक डॉक्टर श्रीरंजन आवटे यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं। डॉक्टर आवटे यांनी भारतीय संविधान निर्मितीचा संपूर्ण इतिहास मांडत संविधानाच्या विकसित भारत निर्माण करण्यामधील योगदानाबद्दल मार्गदर्शन केलं। राज्यघटना मुठभर लोकांनी लिहिली आणि देशभरासाठी लागू केली अशी टीका होते। यावर बोलताना हे साफ चुकीचं असल्याचं सांगत घटना निर्मितीमध्ये देशातील सर्व जनता प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सहभागी होती। ज्यावेळी घटना लिहिली गेली ती लागू करायच्या आधी नागरिकांची मतं जाणून घेण्यासाठी सार्वजनिक करण्यात आली होती। यावेळी देशाचा साक्षर दर 15% असताना सुद्धा 7,000हून अधिक सूचना प्राप्त झाल्या होत्या। या प्रत्येक सूचनेची दखल घटना समितीने घेतली होती असं डॉक्टर आवटे यांनी स्पष्ट केलं। दुसरी टीका धर्मनिरपेक्ष आणि समाजवाद या शब्दांवरून होते। हे शब्द नंतर उद्देश पत्रिकेत समाविष्ट करण्यात आले, मात्र त्या आधीपासूनच भारत धर्मनिरपेक्ष होता हे कलम 25 नुसार स्पष्ट होते। या कलमानुसार सर्वांना धार्मिक स्वातंत्र्य दिलं होतं। यानंतर संविधानाला कॉपी पेस्ट असा शिक्का सुद्धा मारला जातो, पण याच्या निर्मितीसाठी संविधान निर्मात्यांना जगातील 60 देशांच्या संविधानाचा अभ्यास करावा लागला। त्यामुळे याला कॉपी पेस्ट म्हणता येत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। भारतीय संविधान हे देशाच्या प्रगतीचं आणि विकासाच्या दिशेनं जाण्यासाठीचं GPS असल्याचं त्यांनी सांगितलं। समाजवाद आणि भांडवलशाहीमध्ये समाजवाद हा सामाजिक उद्दिष्टासाठी असतो, तर भांडवलशाही हे फक्त फायद्यासाठी असते। जागतिकीकरणाच्या नावाखाली भांडवलशाहीला दिलेली पूर्ण मोकळीक लोकशाही आणि संविधानिकदृष्ट्या घातक असल्याचं त्यांनी सांगितलं। अध्यक्षीय भाषणात मराठी विभाग प्रमुख डॉक्टर नंदकुमार मोरे यांनी देशातील छोट्या छोट्या घटकांचा आवाज दाबला गेला नाही पाहिजे, हा संविधानाचा सर्वात मोठा गुण असल्याचं सांगितलं। यावेळी राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉक्टर तानाजी चौगुले, संयोजन समितीचे सदस्य डॉक्टर रणधीर शिंदे, डॉक्टर श्रीकृष्ण महाजन, डॉक्टर चेतना सोनकांबळे, डॉक्टर चंद्रकांत लंगरे, डॉक्टर प्रल्हाद माने, डॉक्टर प्रकाश पवार, डॉक्टर PS कांबळे, डॉक्टर आलोक जत्राटकर, अविनाश भाले, डॉक्टर सुखदेव एकल, प्रांजली क्षीरसागर यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते।